सेवेस्तव झटती है अखंड दिवसा राती, असे न झाले असे न होतील यांच्या सारखे, सच्चा नेता लोकनेता राधा कृष्ण विखे, सच्चा नेता लोकनेता राधा कृष्ण विखे, सच्चा नेता लोकनेता राधा कृष्ण विखे, सच्चा नेता लोकनेता राधा कृष्ण माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या प्रचार फेरीसाठी आम्ही आज वार्ड क्रमांक 16 शिर्डी साकुरी शिव व कृष्णनगर या ठिकाणी प्रचार फेरी काढली आहे। तर लोकांमध्ये एकदम उत्साहाचं असं वातावरण आहे। हे वातावरण बघून आम्हाला असं निश्चित वाटतं की साहेब 1 लाखाच्या प्लस निवडून येतील। कालच माननीय उच्च न्यायालयाने असा निकाल दिला आहे की फुलहार जी बंदी होती कोरोना काळापासून, तर ती बंदी हटवल्यामुळे आज गोरगरीब शेतकऱ्यांची व फूड विक्रेते असेल, बाकी दुकानदार असेल, सगळ्या लोकांचे आज एक उत्साहाचं वातावरण या मतदारसंघामध्ये दिसत आहे। आस्तगावपासून ते सावळीपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात इथे गुलाबाची व फुलांची शेती आहे व ते शेतकरी या निमित्ताने नक्कीच आम्हाला 20 ते 25 हजाराचा लीड मध्ये या निमित्ताने वाढ होईल असा आम्ही एक अंदाज व्यक्त केला। जे विरोधक जे म्हणतात व साहेबांवरती टीका करतात, विरोधकांकडे कुठल्याही प्रकारचं भांडवल नाहीये हे इलेक्शन लढण्यासाठी, त्यामुळे ते फुलहार वगैरे दादागिरी दहशत कुठल्याही प्रकारच्या मतदारसंघात नाहीये। दहशत मोडून काढण्याचे काम नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केलेलं आहे व हे या लोकांना दहशत करायची आहे म्हणून हे लोक अपप्रचार करत आहे व विरोधकांकडे कुठलेही भांडवल नाही। उलट त्यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जे निर्णय घेतले फुलहार बंदी, या निर्णयात आनंदोत्सव सामील व्हावे व गोरगरिबांचे प्रपंच यांनी व्यवस्थित चालू द्यावे अशी या निमित्ताने मी त्यांना विनंती करतो। आजच्या या होऊ घातलेल्या 2024 विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिर्डी शहराचे व राहत तालुक्याचे भाग्यविधाते, विकास पुरुष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ शिर्डी शहराचे भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष प्रशांतदादा कोते यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या 8 ते 10 दिवसापासून विविध भागात आम्ही फिरत असताना, प्रचाराचं नियोजन करत असताना अत्यंत चांगल्या प्रकारे प्रतिसाद ग्रामस्थांमध्ये, महिला वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आला। आता या 2024च्या निवडणुकीची निकालाची फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे। नामदार साहेब 1.25 ते 1.5 लाखाच्या मताधिक्याने निश्चितच विजय होणार, यात कुठल्याही प्रकारची आमच्या मनात तरी शंका नाही। जो विकास केला, विरोधकांनी जो अपप्रचार केला, काही वेळ झाल्यानंतर जसं माणसाला पूर्णतः पिवळं दिसतं तसं विरोधकांनाही पूर्ण पिवळं दिसायला लागलेलं आहे आणि विकास त्यांना दिसत नाही। परंतु कुठल्याही भूतापेला, कुठल्याही आमिषाला, कुठलाही सर्वसामान्य कार्यकर्ता, जागृत मतदार त्यांना आमिषाला बळी पडणार नाही व मी राहता मतदारसंघातील सर्व माता भगिनी, बंधू, वडीलधारे माणसांना एक विनंती करतो की या लोकांना जर चपराक द्यायची असेल खऱ्या अर्थाने तर नामदार साहेबांना जास्तीत जास्त संख्येने मतदान करून 1.25 ते 1.5 लाखांनी नामदार साहेब निवडून येतील, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। आणि येणाऱ्या 23 तारखेला निकाल आपलाच आहे, गुलाल आपलाच आहे अशी मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो व नामदार साहेबांना निवडून येण्यासाठी सर्व आमचे कार्यकर्ते, प्रशांतदादा कोते त्यांच्या सगळे कार्यकर्ते अहोरात्र झटत आहे। 5 दिवसापासून आम्ही प्रचाराचं नियोजन केलेलं आहे आणि आपले मार्गदर्शक सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण 5 दिवसापासून फेऱ्या मारतोय आणि दादांच्या आदेशानुसार आणि लोकांच्या उत्साहानुसार दादांच्या नामदार साहेबांचं निश्चित लीड वाढणार आहे आणि सर्व कार्यकर्ते सर्व एकदम उत्साहात आहे आणि एकदम सगळ्यांचा एकदम उत्साह म्हणजे साहेबांना 100% लीड भेटणार आहे। राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन,
20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.